नमस्कार, मी स्वाती धुमाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या SD किचनमध्ये. आज आपण एक झटपट होणारा नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत. डाळ तांदूळ भिजवायची आवश्यकता नाही, फक्त 2 कच्चे बटाटे वापरून आज आपण हा पदार्थ बनवलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यासोबत चटणी जी बनवलेली आहे तीही अगदी कमी साहित्यात आणि पटकन अशी होणारी चटणीची रेसिपी आपण आज बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या नाश्त्याच्या रेसिपीला. इथं 2 मी कच्चे बटाटे घेतलेले आहेत. वरूनचे साल काढून घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायची. फक्त कच्चे बटाटे वापरूनच आपण आजचा हा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत. त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि 2-3 वेळा हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. या पदार्थासाठी आपल्याला डाळ तांदूळ भिजत घालायची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने 2-3 पाण्याने स्वच्छ बटाटे धुवून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला आपल्याला बारीक करून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटे बारीक करताना ह्याच्याबरोबर आपल्याला 1-2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि सोबतच थोडंसं मीठ टाकायचे, जेणेकरून आपला बटाटा जो आहे तो लाल पडणार नाही. मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडंसं वाढवलं तरी चालेल. इथं मी 2 मिरच्यांचे तुकडे टाकलेले आहेत आणि सोबतच मीठ टाकून हे बारीक करून घेते. तर अशा पद्धतीनं हे बटाटा बारीक करून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याला एक अर्धा कप बारीक रवा टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं. पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. आत्ता मी अर्धा कप पाणी टाकले आणि बारीक करून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ ते सुद्धा अर्धा कपच टाकून घ्यायचं आणि नंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये परत मी 1-1.5 कप पाणी घालणार आहे. आपल्याला हे मिश्रण पातळ एकदम करून घ्यायचं आहे, घट्टसर नाही ठेवायचं. तांदळाचं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये पाणी घालते मी. एकूण पाणी जे मी घातलेलं आहे ते 2.5 कप एवढं मी पाणी ह्या मिश्रणमध्ये घातलेलं आहे. अर्धा कप रवा घातला आहे, अर्धा कप तांदळाचं पीठ घातलं आहे आणि त्याच्यासाठी मी 2.5 कप एवढं पाणी हे या मिश्रणासाठी वापरलेलं आहे. सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. असं पातळ आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे. 2.5 कप एवढं पाणी ह्या मिश्रणमध्ये बसलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण भाज्या टाकणार. तर इथं मी गाजर किसून टाकते ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकते बारीक चिरून, कांदा चिरून टाकते बारीक. या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता भाज्यांचं प्रमाण कमी जास्त. शिमला मिरची तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इथं मी जिरेपूड टाकून घेते, साधारण एक अर्धा चमचा, आणि चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथं तुम्ही पालकसुद्धा वापरू शकता बारीक एकदम चिरून. मुलं जी आवडीनं भाजी खातात तेही तुम्ही ह्याच्यामध्ये वापरलं तरी चालतंय. आता हे चांगलं मिक्स करून ह्याला झाकून एक 10 मिनटं ठेवायचं. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. तर इथं पॅनमध्ये मी इथं मोहरीचं तेल घेतलं आहे, साधारण 1 चमचाभर घेतलं आहे. मोहरीच्या तेलामुळे चटणीला खूप छान टेस्ट लागते, त्यामुळे शक्यतो मोहरीचं तेल वापरा. एक 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घेते. त्यानंतर इथं काश्मीरी लाल मिरचीचे तुकडे करून घेतलेत, तेही साधारण 1 मिरची मी टाकलेली आहे. इथं मी एका टोमॅटोची चटणी करते, त्याच्यासाठी एक 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि एक काश्मीरी मिरची मी इथं घेतलेली आहे. लसूण थोडासा लालसर झाला की मग ह्याच्यामध्ये आपण टोमॅटोचे बिया काढून तुकडे टाकून घ्यायचे. इथं 1 टोमॅटो मी घेतलेला आहे. तो चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला हा टोमॅटो. आणि सोबतच ह्याच्यावर आपल्याला 2 टेबलस्पून एवढे पांढरे तीळ टाकून घ्यायचे.
तिळाचं प्रमाण जे आहे ते 2 टेबलस्पून एवढं घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. या चटणीसाठी आपल्याला जास्त काही साहित्य वापरायची आवश्यकता नाही. 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 काश्मीरी लाल मिरची आणि 1 टोमॅटो आणि त्यानंतर 2 टेबलस्पून एवढे मी पांढरे तीळ इथं वापरलेले आहेत. एवढंच साहित्य ह्या चटणीसाठी आपल्याला लागणार आहे. टोमॅटो चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा. चांगला स्मॅश होईपर्यंत ह्याला आपल्याला परतायचं आहे. तुम्हाला जरा तिखट हवं असेल तर थोडंसं मिरचीचं प्रमाण वापरलं थोडं तरी आणखीन चालेल. टोमॅटो चांगला एक 4 ते 5 मिनटं परतून घ्यायचा आणि नंतर थोडंसं मग झाकण ठेवून ह्याला आतल्या आत थोडंसं शिजवून द्यायचं. अशा पद्धतीने हा टोमॅटो छानपैकी स्मॅश झालेला आहे. आता ह्याला पूर्ण थंड झालं की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं आणि मग ही मिश्रण जे आहे ते आपल्याला छानपैकी बारीक करून घ्यायचं. जास्तसुद्धा पाण्याचा वापर करू नका. अशा पद्धतीने हे चटणीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. एका बाउलमध्ये मी काढते. आता ह्याच्यावर एक तडका मी टाकून घेते. त्याच्यासाठी पॅनमध्ये थोडंसं मी तेल टाकलेलं आहे. जिरे मोहरी टाकून घ्यायची. कढीपत्ता टाकून घ्यायचा. इथं मी बोर मिरची वापरलेली आहे तडक्यासाठी. ह्याचा तडका आपल्या त्या चटणीच्या मिश्रणाला टाकून घ्यायचा. अशा पद्धतीनं खूप सुंदर अशी टेस्ट लागते ह्या चटणीची. नक्की तुम्ही करून बघा. तर आपली ही चटणी पण आता तयार झालेली आहे. आता आपण डोसे तयार करायला घेऊया. तर डोसे करण्यासाठी एक इथं मी नॉनस्टिकचा तवा घेतला आहे. तवा चांगला गरम करून घ्यायचा. गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची. मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं. डोसे टाकायच्या अगोदर एकजीव करून घ्यायचं सगळं. अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची. आपण मिश्रण तव्यात पूर्ण टाकेपर्यंत गॅसची फ्लेम आहे ती मोठीच ठेवायची. मिश्रण सगळं टाकून झालं की मग ती बारीक करायची. मग वरून पूर्ण डोसा हा सुकू द्यायचा. गडबड करायची नाही उलटायला. पूर्ण वरून सुकला की मग तेल लावून घ्यायचं. इथं तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. बटरनं सुद्धा टेस्ट खूप छान लागते. इथं मी तेल लावून घेते. सगळ्या बाजूनी हा सुटलेला दिसला की मग हळूच उलटण्याने याला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा डोसा आपल्याला पलटी करायचा आहे. आपण जे मिश्रण केलेलं आहे 2 कच्चे बटाटे आणि अर्धा कप रवा आणि अर्धा कप तांदळाचं पीठ, ह्याच्यामध्ये साधारण एक 5 ते 6 डोसे आरामात होतात. अशा पद्धतीने आपले हे डोसे छानपैकी तयार झालेले आहेत. सोबतच चटणीसुद्धा खूप सुंदर होते. त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. गडबडीच्या वेळीस करण्यासाठी हा पदार्थ एकदम छान आहे. पटकन असा होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. तुम्हाला कसा वाटला हा पदार्थ मला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन दाबत जावा. म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.